नमस्कार मंडळी, स्वागत आहे बॅचलर सिक्रेट तडक्यामध्ये. जेवायला काहीच नाही आहे, भाजी बनवायचा कंटाळा आला आहे. मग टेन्शन नका घेऊ, कारण आज आपण बनवणार आहोत बॅचलरचं खरं गुपित शेंगदाणा चटणी. बॅचलर स्टाईल शेंगदाणा चटणीसाठी लागणारं साहित्य: शेंगदाणे 1 वाटी, लसूण 10-12 पाकळ्या, लाल तिखट, जिरे आणि मीठ. आता आपण कढई नाही ते गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणा आपल्याला टाकायचा आहे. शेंगदाणे असे छान पद्धतीने सारखं खालीवरी करून घ्यायचं आहे, कारण ते खाली करपणार नाहीत. शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे थोडेसे असे कच्चे राहिल्यानंतर चटणी ओली ओली असे दिसते. त्यासाठी आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान पद्धतीनं भाजल्यानंतर आपल्याला ते एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची साल लवकर निघते. हे बघू शकता, असे शेंगदाणे काढायचे आणि थंड करून घ्यायचं. त्यानंतर यावरची साल काढून घ्यायची. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भाजलेले शेंगदाणे टाकूयात. 10-12 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर जिरे, 1 चमचा जिरे, लाल तिखट, तुम्हाला लागेल त्या पद्धतीने लाल तिखट घेऊ शकता. लाल तिखट झाल्यानंतर आपण इथं चवीनुसार मीठ टाकूयात. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त फार बारीक नाही वाटायचं, हे असं आपण वाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, ही झाली आपली बॅचलर स्पेशल शेंगदाणा चटणी तयार. भाकर किंवा चपातीसोबत एन्जॉय करू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि बॅचलर सिक्रेट तडक्याला सबस्क्राईब करा. थँक्यू.